नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेनवारा नवी दिल्लीच्या राय पिठोरा सांस्कृतिक संकुलात पवित्र प्रिप्रह अवशेषांच्या प्रदर्शनाचें उक्तावण करतले. 19व्या शेंकड्यात सोदून काडिल्ले प्रिप्रह अवशेष शाक्य वंशांतल्या गौतम बुद्धाचे आसात अशें मानतात. तांचे स्वदेशी प्रत्यारोपण आनी भौशीक प्रदर्शन हे देशाच्या सांस्कृतिक दायज सांबाळपाचे आनी बुद्धांच्या शिकवणेंत मुखार आयिल्ल्या शांतताय, करुणा आनी प्रबोधन हांच्या सार्वत्रिक मुल्यांक चालना दिवपाच्या देशाच्या सतत यत्नांचें प्रतिबिंब आसा. ह्या पवित्र अवशेषांनी इतिहासीक, पुरातत्वीय आनी आध्यात्मीक म्हत्व आशिल्ल्यान ही कार्यावळ देशाची सांस्कृतिक आनी राजकीय इतिहासांतलो म्हत्वाचो खीण थारता अशें संस्कृती मंत्रालयान म्हणलां. उत्तर प्रदेशांतल्या अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिश्ठेच्या दुसऱ्या वर्सा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राक परबीं भेटयल्यात. मजगतीं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज अयोध्येच्या राम मंदीर संकुलात आशिल्ल्या अन्नपूर्णा देवळाच्या शिखराचेर ध्वज उबारलो. तशेंच हे निमतान आयोजीत केल्ल्या खाशेल्या प्रार्थनेत तांणी वांटो घेतलो. ह्या वेळार उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हाजीर आशिल्ले. राम मंदीर संकुलांतल्या 7 देवळां मदीं अन्नपूर्णा देवूळ हें एक देवूळ आसा. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज 2 महामार्ग प्रकल्पांक मान्यताय दिल्या. हातूंत 6 लेन नाशिक कोल्हापूर कॉरिडॉर आनी ओडिसाचो राष्ट्रीय महामार्ग 126चे रुंदीकरणाचो आस्पाव आसा. महाराष्ट्रात 6 लेन ग्रीनफील्ड प्रवेश नियंत्रीत नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर बांदपाक अर्थीक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन मान्यताय दिल्या. 374 किलोमीटर लांबायेच्या ह्या महामार्गाक वट्ट 19,142 कोटी रुपया भांडवली खर्च येतलो अशें नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दिता माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणलां. आज नासिक से सोलापुर का कॉरिडोर अप्रूव हुआ है. ये कॉरिडोर कई बड़े शहरों को और कई बड़े इंडस्ट्रियल सेंटर्स को जोड़ेगा. 2 साल में इसका कंस्ट्रक्शन पूरा होगा. 374 किलोमीटर का प्रोजेक्ट है और 19,142 करोड़ रुपीस का इसमें इन्वेस्टमेंट होगा. ये प्रोजेक्ट नासिक और सोलापुर के बीच के डिस्टेंस को टाइम को सिग्निफिकेंटली रिड्यूस करेगा. बाय 14% डिस्टेंस रिड्यूस होगी और टाइम 45% रिड्यूस होगी बिटवीन चेन्नई एंड सूरत. तशेंच ओडिसांतल्या राष्ट्रीय महामार्ग 326च्या सद्याचो रस्तो रुंद आनी घटमूट करून 2 लेन रस्तो करपाक सरकारान मान्यताय दिल्या. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ म्हळ्यार सीबीएसईन 10वी आनी 12वीच्या बोर्ड परीक्षांच्यो सुदारीत तारखो जाहीर केल्यात. सीबीएसईच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या वर्सा 3 मार्चाक जावपा आशिल्ली 10वीची परीक्षा आतां 11 मार्चाक जातली, जाल्यार 12वीची परीक्षा 10 एप्रील मेरेन फुडें धुकल्ल्यात, जी 3 मार्चाक जावपा आशिल्ली. प्रशासनीक कारणाक लागून तारखांत बदल केल्यात अशें शिक्षण मंडळान सांगलें. शाळांनी ही माहिती सगळ्या संबंदीत विद्यार्थ्यांक आनी पालकांक दिवची अशें सीबीएसईन म्हणलां. देशाच्या उत्तर वाठारांनी दाट धुक्याक लागून रेल्वे आनी हवाई येरादारीचेर परिणाम जाला. दिल्ली रेल्वेच्या म्हणण्या प्रमाण दिल्लीक वचपी 50 परस चड गाडयो उशिरा चलतात. तेच प्रमाण वायट हवामानाक लागून विमान येरादारीचेरूय परिणाम जाला. दिल्ली विमानतळाच्या म्हणण्या प्रमाण दाट धुकें आनी उण्या दृश्यमानताये कारणान आयज 148 विमान सेवा रद्द केल्यात. ह्या वर्सा सरकारान जायत्यो म्हत्वाच्यो सुदारणा केल्यात, ज्यो विकसीत भारत 2047च्या दिकेन देशाच्या राष्ट्रीय प्रवासांतलें म्हत्वाचें पावल आसा अशें माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हांणी म्हणलां. नवी दिल्लीत भारत सरकारची 2026 वर्साची दिनदर्शिका जारी करतना ते उलयताले. इस वर्ष के कैलेंडर का विषय भारत 2026 है. ये हमारे माननीय प्रधानमंत्री के सेवा, सुशासन और समृद्ध भारत के आत्मविश्वास से भरे क्षण के दृष्टिकोण को दर्शाता है. यह एक ऐसे राष्ट्र को दर्शाता है जो अपनी पहचान में सुरक्षित, अपनी संस्थाओं में मजबूत और अपने दीर्घकालिक दृष्टिकोण में स्पष्ट है. हे कॅलेंडर खूब जतनायेन तयार केला आनी ते खऱ्या अर्थान सरकाराची प्राधान्यां प्रतिबिंबीत करता आनी सरकाराचें संवाद साधन म्हूण विकसीत जाला अशें माहिती आनी प्रसारण सचिव संजय जाजू हांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान बिहार, उदेंत उत्तर प्रदेश आनी हिमाचल प्रदेशात शिंयाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला.
भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी हांणी दोहात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या संवसारीक ब्लिट्झ वस्तादपण सर्तीत कांशा पदक जिखलें. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.